हे हादग्याचं झाड आहे. तर हे काय करतात, तर जमिनीमध्ये नायट्रोजन फिक्सिंग करण्याचं काम करतात हे. आणि जवळपास आजूबाजूचे जे काही झाडं आहेत तर त्या झाडांना न्यूट्रिशन पुरवण्याचं सुद्धा काम करतात. दुसरं एक हे आहे की जसं आता या हादग्याच्या झाडाला जेव्हा फुलं येतात तर त्या फुलाची भाजी आपण आपल्या आहारामध्ये खाऊ शकतो. तर म्हणजे जसं साधारणतः 11 ज्या काही बिमाऱ्या होतात तर त्या 11 बिमारीवरती काम करत आहेत. दुसरं एक या शेंगाची सुद्धा भाजी करून खाल्ल्या जाते. आणि हे फुलं आहेत. आता हे फुलाची भाजी आहे, तर जसं आता हे फुललेलं फुलं आहे तर याला साधारणतः शेंग आल्याच्या नंतर आपण याची भाजी करू शकत नाही. तर जेव्हा हे असे फुलून राहत नाही, कळी अवस्थेत असतात, तोडे म्हणतात त्याला, त्यावेळेस याची भाजी करून आपण खातो. जो भाग आहे हा बाहेर काढायचा आणि ह्या पाकळ्या ज्या आहेत हे भाजीसाठी याचा वापर करू शकतो आपण. हे छोटे छोटे हे आहे ना, हे कीड तर या फुलांच्या पाकळ्याला स्वच्छ धुवून काढायचे. जेवढ्या प्रमाणात बारीक करता आलं तेवढ्या प्रमाणात बारीक करायचं. कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, टमाटर. मिरची टाकली मी पण चवीसाठी नाही का, थोडं तिखट आणखी हळद. याला पाणी सुटते, फुलाले नाही का, शिजल्यावर त्या वाफेत असे शिजून जाते बेसन.